जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जुन्नर यांची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा निलायम गार्डन मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। यावेळी सभासदांनी संचालक मंडळाच्या कार्यावर आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। यावेळी सभासद आणि सभापती काय म्हणालेत पाहूयात। सर, आज आपली 103वी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। काय निर्णय झाले, काय सांगाल? नमस्कार। आज या ठिकाणी 103 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जुन्नर या संस्थेची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा निलायम गार्डन मंगल कार्यालय नारायणगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। खरं पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेली ही पतसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या सहकार क्षेत्रामध्ये प्रगतीच्या आणि भरभराटीच्या दिशेने वाटचाल करत असताना अतिशय चांगले सभासदांचे हिताचे आणि संस्थेच्या हिताचे निर्णय आजच्या ह्या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण घेतलेले आहेत। खरं पाहिलं तर सभासदांच्या अतिशय चांगल्या सभासदांसाठी असणारा चांगला निर्णय तो म्हणजे कर्ज मर्यादा ही 35 लक्ष रुपयांवरून 40 लक्ष रुपये करण्याचा ठराव या ठिकाणी सर्व सभासदांनी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या सभासद बांधवांचं जर दुर्दैवी कोणत्याही प्रकारे निधन झालं तर यापूर्वी आम्ही त्यांना 30 लक्ष रुपयाची मदत त्याच्या कुटुंबियांना देत होतो, परंतु या वर्षीच्या आमच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ती मदत 35 लक्ष रुपये आणि NPS बांधवांसाठी 2 लक्ष अधिकची अशी 37 लक्ष रुपयाची मदत देण्याची पोटनियम दुरुस्ती ठराव या सभेमध्ये मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत निधी की जो यापूर्वी आम्ही 50,000 रुपये सभासदांना देत होतो गंभीर आजारासाठी उपचारासाठी, तो वैद्यकीय मदत निधी यावर्षी आम्ही 75,000 रुपये करण्याचा निर्णय या सर्व सभासदांनी या वार्षिक सभेमध्ये घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आकस्मिक कर्ज ही सभासदाला तात्काळ मिळण्याची ज्या वेळेस गरज असेल ते आकस्मिक कर्ज यापूर्वी 75,000 रुपये होतं ते 1 लक्ष रुपये करण्याचा निर्णय या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी घेतलेला आहे। ते सांगायला आनंद वाटतो। खरं पाहिलं तर या 103 वर्षांमध्ये ही सभा वाटचाल करत असताना संस्थेने या वर्षी उच्चांकी नफा मिळवलेला आहे। यावर्षी संस्थेला 3,10,10,486 रुपये 78 पैसे इतका उच्चांकी नफा संस्थेने मिळवलेला आहे आणि या उच्चांकी नफ्यामुळं आमच्या 100% सभासदांना 8.01% दराने आम्हाला डिव्हिडंड देता आला आणि त्यामुळे सभासद सुद्धा या डिव्हिडंडच्या रूपाने समाधानी आणि आनंदी असलेले आपल्याला पाहायला मिळतंय। सर, या निमित्तानं या सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल, काय सांगाल? खरं पाहिलं तर मी सभासदांसाठी आवाहन करेन, आज आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमच्या शिक्षकांचे आधारवड कैलासवासी संजय शांताराम डुंबरे सर यांची आठवण येणं साहजिक आहे। त्यांच्या विचाराने आम्ही सगळेजण ही संस्था चालवत असताना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आणि जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या हातात हात घालून या ठिकाणी संस्थेचा कारभार पाहत असताना अतिशय संस्थेला उज्ज्वल परंपरेकडे नेत आहे। मी सभासदांना आवाहन करेन की या सभेमध्ये जर आपण पाहिलं असेल की काही विरोधी लोकांनी, विरोधी संचालकांनी सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, जाणीवपूर्वक सभा या ठिकाणी उधळून लावण्याचा प्रयत्न केला, सभेमध्ये अतिशय गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे सर्व सभासद या ठिकाणी त्यांच्या भूलथापांना बळी पडले नाही। ते सभागृहाला दिशाभूल करत होते, परंतु आमच्या सभासदांनी या आमच्या संचालक मंडळावरती विश्वास ठेवला आणि या वार्षिक सभेच्या निमित्तानं सभासदांच्या हिताचे, संस्थेच्या हिताचे निर्णय बहुमताने या ठिकाणी घेतलेले आहे। मी सभासदांना मनापासून धन्यवाद देईन की अशी साथ या ठिकाणी आपल्याला आपल्या संस्थेला या पुढच्या काळामध्ये द्यायची आहे। या निमित्ताने मी पुन्हा अजून एक सांगू इच्छितो की आमची संस्था आता स्वभांडवलावरती आलेली आहे। CC जे कर्ज होतं ते शून्य झालेलं असून स्वभांडवलावरती व्यवसाय करणारी आपली संस्था निर्माण झालेली असून खरं तर पाहिलं या डिजिटल युगामध्ये
संस्थेने सभासदांना मोबाईल ॲप सारखी अतिशय चांगली सुविधा या आर्थिक वर्षामध्ये पुरवलेली आपण पाहायला दिसते। मी अधिकच न बोलता या आमच्या सर्व संचालक मंडळाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साथीमुळं आणि सभासदांच्या विश्वासामुळं ही आजची सभा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली। असंच सहकार्य या पुढच्या काळामध्ये राहू द्या। आणि ज्या विरोधकांनी या ठिकाणी जाणून बुजून षडयंत्र केलं होते मुठभर, परंतु त्या मुठभर लोकांनी गोंधळ घालण्याचा आणि ठरवून आले होते, परंतु त्यांच्या अफवांवरती त्यांच्या भूलथापांना सभासदांनी बळी पडू नये असं आश्वासन या ठिकाणी मी आव्हान सर्व सभासदांना या ठिकाणी करतो। आणि पुन्हा एकदा सर्वांनी या सभेला यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीने सभा यशस्वी झाली, त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर, आपण पाहतो की आपली 103 वर्षाची संस्था आहे। अनेक मान्यवर आमदार असतील, खासदार असतील, अनेक मान्यवर आपल्या संस्थेचं कौतुक करत असतात। हो, आपल्याच घरातील आज काही सदस्यांनी याला कुठेतरी गालबोट लावणं कितपत योग्य आहे? खरं पाहिलं तर या 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जुन्नर तालुक्याचे आमदार, शिवजन्मभूमीचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे पंचायत समिती जुन्नरच्या सभापती कमलताई शेळकंदे, उपसभापती अमित भाऊ ढोले, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, त्याचप्रमाणे मोनालीताई लांडे आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सदस्य जयश्रीताई बनकर, सुषमाताई वावळ, संभाजी शेठ चव्हाण, ही सगळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सन्मान्य सुजाताताई काजळे, ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांचं कौतुक करण्याच्या निमित्तानं आलेले होते। त्याचप्रमाणे नारायणगाव नगरीचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य बाबूभाऊ पाटे यांनी तर या आपल्या भाषणामध्ये संस्थेचा गौरवशाली इतिहास पाहिल्यानंतर शिक्षकांची पतसंस्था नक्कीच या सहकार क्षेत्राला दिशा देणारे आहे असं मत व्यक्त केलं। आमदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, शिक्षकांची पतसंस्था आणि सभासदांची काळजी घेणारी पतसंस्था मी अशी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संस्थेसारखी मी कुठं पाहिलेली नाही। त्यांनी आमच्या संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या शुभ हस्ते आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनींचे सत्कार या ठिकाणी केले। त्याचप्रमाणे आमचे गुलाबशेठ पारखे असतील, मोनालीताई लांडे असतील, कमलताई शेळकंदे असतील, अमित भाऊ ढोले असतील, भाऊभाऊ पाटे असतील, यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास पाहिला। संभाजी शेठ चव्हाण तर या ठिकाणी म्हटले की मी आवर्जून ही सभा पाहण्यासाठी आलेलो आहोत, कारण ही आदर्श पतसंस्था इतर तालुक्यातील इतर 200 पतसंस्थांना नक्कीच दिशा देणारी आहे, जिल्ह्याला दिशा देणारी आहे। सभासद मृत्यू निधी सारखी योजना सर्व संस्थांनी त्या ठिकाणी लागू करावी याचा अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि अशी चांगली पतसंस्था, नावारूपाला आलेली पतसंस्था आणि काही मुठभर लोकांनी त्यामध्ये गोंधळ घालून सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडले नाही। मी विरोधकांना विनंती करेल की अशी गालबोट लावण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका। सभासद सुज्ञ आहे, सभासद जाणकार आहेत, ते अहमपणाच्या मीपणाच्या मागे जात नाही, तर ते संस्थेच्या हिताच्या मागे जातात। मी पुन्हा एकदा सभासदांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर, आपली 103वी सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, काही वादविवादही झाला। आपण एक सभासद म्हणून काय सांगाल? आज जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 100+ वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली। ही सभा संपन्न होत असताना तालुक्यातील पतसंस्थेचे अनेक सभासद या सभेसाठी उपस्थित होते। तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी या सभेला उपस्थित होते। पहिल्या सत्रामध्ये त्यांनी सर्व सभासदांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन करत असताना सर्व पदाधिकारी यांनी पतसंस्थेचा जो चढता आलेख आहे त्याचा गुणगौरव केला, पतसंस्थेचं कौतुक केलं। आमच्या सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी त्यांनी कौतुक केलेलं आहे। आणि आज जी सभा या ठिकाणी संपन्न होत असताना सभासदांसमोर संचालक मंडळाने जे काही पोटनियम दुरुस्त्या असतील, सभासदांच्या हिताचे आणि पतसंस्थेच्या उन्नतीचे जे निर्णय या ठिकाणी त्यांनी सभासदांसमोर मांडलेले आहेत, ते सर्वच्या सर्व निर्णय या ठिकाणी सभासदांनी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। विशेष म्हणजे या सभेमध्ये प्रत्येक विषय हा वाचन करून त्याच्यावरती संचालक मंडळाने मंजूर आहे का अशा पद्धतीचा बहुमताचा ठराव, जो लोकशाहीला धरून आहे, जो सहकार क्षेत्रामध्ये लोकशाहीमध्ये जे बहुमताला
किंमत आहे, महत्व आहे, त्याचाच वापर करून या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळाने अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. हे निर्णय मंजूर करून घेत असताना मागील 4 वर्षामध्ये या संचालक मंडळाने अतिशय कामाचा चढता आलेख ठेवलेला आहे, ज्यामध्ये ज्यावेळी हे संचालक मंडळ या ठिकाणी आलं त्यावेळी पतसंस्थेचा जो नफा 1.44 कोटी इतका होता, तोच नफा आज 4.25 कोटीच्या आसपास आहे. जी पतसंस्थेची सीसी 28 कोटीच्या आसपास होती, ते उत्तम नियोजन करून या संचालक मंडळाने ती सीसी देखील 0% आणलेली आहे. आज पतसंस्थेवरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आणि त्यामुळे या संचालक मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारचा लाभांश देखील सभासदांना या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. पुढील 2 दिवसामध्ये तो मिळणार आहे. हे सर्व होत असताना तालुक्यातील सर्व सभासदांचा आमच्या या संचालक मंडळावर पूर्णपणे विश्वास आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना आमच्या सर्व सभासदांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या या संपूर्ण वार्षिक सभेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा विरोधकांचं काम होतं गोंधळ घालणे, परंतु सर्व सभासद आत्ताही तुम्ही सभागृहामध्ये पाहिलं तर 200 ते 300 सभासद या ठिकाणी या संचालक मंडळावर विश्वास असणारे, या संचालक मंडळाला पाठिंबा देण्यासाठी, या संचालक मंडळाने घेतलेल्या योग्य निर्णयाचं समर्थन करण्यासाठी आत्ताही सभागृहामध्ये बसून आहेत. त्यामुळे या संचालक मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम आणि वर्षभराचं काम या ठिकाणी केलेलं आहे असं आमचं मत आहे. संचालक मंडळाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? निश्चितच या संचालक मंडळाच्या कामावरती आम्ही समाधानी आहोत, कारण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे पतसंस्थेचं सीसी 0 करणे असेल, पतसंस्थेचा नफा जो आहे तो जवळजवळ 4.25 कोटीच्या आसपास गेलेला आहे आणि हा जो पतसंस्थेचा नफा आहे हा मागील 103 वर्षामधील सर्वात उच्चांकी नफा आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी या सभागृहामध्ये या संचालक मंडळाचं अभिनंदनाचा ठराव देखील घेतलेला आहे आणि म्हणून निश्चितच आम्ही सर्व सभासद या संचालक मंडळाच्या कामगिरीवरती समाधानी आहोत. तरी सुद्धा भविष्यात 1च वर्षामध्ये या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीला हे सर्वजण सामोरे जाणार आहेत. अजूनही 1 वर्ष या सभा संचालकांच्या हातामध्ये आहेत आणि हे न भूतो न भविष्यती असा उत्कृष्ट निर्णय या वर्षभरामध्ये सभासदांच्या हिताचा, जो पतसंस्थेला बाधक नसेल, जो पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये आड येणार नाही, परंतु ज्या निर्णयामुळे आमच्या सर्व सभासदांचं आर्थिक हित राखलं जाईल असा निर्णय हे संचालक मंडळ निश्चित घेईल असा आमच्या सर्व सभासदांना ठाम विश्वास आहे. आज नारायणगावमध्ये निलायम गार्डन मंगल कार्यालय या अतिशय भव्य दिव्य सभागृहामध्ये जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 103वी वार्षिक सभा सकाळी 11 वाजता ठिकाणी सुरू झाली आणि 5:30 वाजेपर्यंत तब्बल 6.5 तास ही सभा या ठिकाणी चालली आणि या सभेमध्ये आत्ताच सभापती असतील आमच्या जुन्नर तालुका शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष वैभवजी सदाकर सर असतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं हिताव असे निर्णय या ठिकाणी झालेले आहे. खरं म्हटलं तर या सभेमध्ये काही ठराविक लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याचं कारण आहे की 14 नोव्हेंबर 2022 रोजी या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आणि या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचं या ठिकाणी जे काही पॅनल आहे ते पॅनल या ठिकाणी निवडून आलं. पॅनलमध्ये या ठिकाणी 15 संचालक संघाचे निवडून आले आणि विरोधी पॅनलचे 2 संचालक निवडून या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या ठिकाणी 6 वर्षानंतर या पतसंस्थेची निवडणूक होऊ घातलेली आहे. म्हणून विरोधक त्या ठिकाणी सत्ता घेण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक या सभेमध्ये गोंधळ घालत आहे. खरं म्हटलं तर ही पतसंस्था ही राज्यातील एक आदर्श पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये सभासदांना फक्त त्या ठिकाणी 35 लाखावरून 40 लाखापर्यंत 8.60% एवढ्या कमी दरामध्ये या ठिकाणी व्याज कर्ज त्या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर ही पतसंस्था PDCC बँकेकडनं 10.5% त्या ठिकाणी कर्ज घेते आणि सभासदांना 8.60% एवढ्या अल्प दरामध्ये या ठिकाणी 40 लाखापर्यंत कर्ज देत असते. त्याचबरोबर सभासदांच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवींना देखील 8.40 एवढ्या मोठ्या दराने ही पतसंस्था त्या ठिकाणी व्याज देत असते. त्याचबरोबर संस्थेमध्ये राजमाता जिजाऊ आवर्ती ठेव योजना आहे. या ठेव योजनेमध्ये सभासदांना 9% या ठिकाणी व्याज दिलं जातं. त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये सभासदांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. आत्ताच सभापतींनी सांगितलं की या वर्षीचा जो डिव्हिडंड आहे तो 8.01 आहे. माझ्यासारख्या एका सभासदाला या ठिकाणी या डिव्हिडंडच्या माध्यमातून 43,307
एवढा विक्रमी त्या ठिकाणी लाभांश मिळालेला आहे. काल परवा एका ठिकाणी आळे फाट्याचा एक सभासद किशोर गाडवे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मला या वर्षामध्ये 46 लाखाचा लाभांश डिव्हिडंड 46,000 रुपयांचा डिव्हिडंड या पतसंस्थेने दिलेला आहे. खरं तर सर्वच्या सर्व सभासद या पतसंस्थेच्या कारभारावरती खुश आहेत, परंतु 6 वर्षानंतर या पतसंस्थेची निवडणूक होऊ घातलेली आहे. म्हणून जाणीवपूर्वक ही सत्ता आपल्या हातात यावी म्हणून काही ठराविक विरोधक या ठिकाणी जाणीवपूर्वक सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु सभासदांनी एकजुटीच्या जोरावरती सर्वच्या सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. तुम्ही या संचालक मंडळाला काय सांगाल? मी या संचालक मंडळाला सांगेल की ज्या पद्धतीने 103 वर्षामध्ये या संस्थेमध्ये 1 रुपयाचा देखील अपार झालेला नाही, सातत्याने या संस्थेमध्ये स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शक कारभार झालेला आहे. अशाच पद्धतीचा स्वच्छ, पारदर्शक कारभार या ठिकाणी संस्थेमध्ये सातत्यानं सुरू ठेवा. मॅडम, आज आपल्या शिक्षक पतसंस्थेची 103वी सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. काय निर्णय झाले? आपण या सगळ्या कामावर समाधानी आहात का? नमस्कार. आज जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जुन्नर संस्थेची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती माननीय सचिन मुळे यांच्या अध्यक्षतेखाली निलायम गार्डन नारायणगाव येथे अतिशय उत्साहात पार पडली. आजच्या सभेबद्दल वैशिष्ट्य असं सांगायचंय की मागच्या वर्षी सुद्धा मी संपूर्ण दिवसभर सभा सुरू झाल्यापासून पहिल्या विषयापासून तर आभार प्रदर्शनापर्यंत सभा संपूर्ण अटेंड केली. तर या सभेमध्ये मागच्या सभेमध्ये सभा जवळजवळ 2 वाजेपर्यंत चालली. यावर्षी सुद्धा एक सर्वसाधारण सर्वसामान्य सभापती सभासद महिला प्रतिनिधी म्हणून असंच वाटत होतं की यावर्षी सुद्धा तसंच काहीसं होईल का. आणि यावर्षी इथे आल्यानंतर जवळजवळ 1 ते 19 विषय होते आणि या विषयांसंदर्भात संपूर्ण संचालक मंडळ आणि आजच्या सभेचे सभापती यांनी अतिशय व्यवस्थित कामकाज संपन्न केलं. परंतु ही सभा चालू असताना ठराविक संचालक आणि ठराविक सभासद यांनी अतिशय बेशिस्त वर्तन करून ही सभा बिघडवण्याचा आणि या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. तर एक महिला शिक्षक सर्वसामान्य आम्ही जेव्हा घर सोडून इथे येतो तर आम्हाला असं वाटत असतं की ही सभा अतिशय व्यवस्थित पार पाडावी, परंतु इथे ठराविक सभासद आणि ठराविक संचालक हे आमच्या महिला भगिनींचा विचार न करता अतिशय बेशिस्त असं वर्तन करत होते. परंतु आमचं विद्यमान संचालक मंडळ आणि विद्यमान आमचे आजचे सभापती यांनी ही सभा अतिशय व्यवस्थित संपूर्ण शेवटपर्यंत 1 ते 19 विषयापर्यंत अतिशय व्यवस्थित पार पाडली. या संचालक मंडळांवर आम्ही सर्व महिला सभासद समाधानी आहोत. आणि एक वैशिष्ट्य या सभेचं किंवा या वर्षाचं असं सांगता येईल की या वर्षी आम्हाला उच्चांकी असा 8.01 असा डिव्हिडंड मिळाला आणि महिला सभासद म्हणून आम्ही त्या बाबतीत समाधानी आहोत. आपल्या इतर सभासदांना या निमित्ताने काय आवाहन कराल तुम्ही? इतर सभासदांना मी असं आवाहन करेन की बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडियाचा अतिवापर किंवा गैरवापर केल्यामुळं मला सुद्धा पूर्वी 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी असं वाटत होतं की इथं खरंच असं काहीतरी घडतंय का. परंतु मी जेव्हा मागच्या वर्षी संपूर्ण सभा इथं उपस्थित राहिले शेवटपर्यंत आणि मग मला असं समजलं की इथं नक्की चांगलं काय आणि वाईट काय. इथं वेगवेगळ्या पद्धतीने टोप्या घालून येणं, वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करणं, खरं तर हे लोकशाही म्हणता येणार नाही, ही दडपशाही, हुकुमशाही अशा पद्धतीने त्यांचं वर्तन होतं. आणि महिला सभासद म्हणून नक्कीच ते आम्हाला खरं तर वाईट वाटतंय की या सभागृहाचा तो खरं तर अपमान आहे. आणि इथे सर्व सभासद शिक्षक बंधू भगिनी इतके उत्साहात येतात कारण की वर्षभर संचालक मंडळाला आम्ही निवडून दिलंय. कशासाठी? तर आमच्यासाठी विधायक निर्णय तुम्ही घ्यावेत. परंतु वर्षभर त्यांना संधी असतानाही 2 संचालक आमच्यात येऊन हा दिवस आज आमचा असताना आमच्यात येऊन माईक त्यांच्याचकडे ठेवत होते. आम्हाला सभासदांना बोलायचं होतं, काहीतरी विचारायचं होतं, आमचं मत मांडायचं होतं. ती मत मांडायची संधी त्या विरोधक संचालकांमुळे आम्हाला मिळत नाही आणि याचा नक्कीच विचार व्हावा इथून पुढे भविष्यात. संचालक मंडळाला मी विनंती करेल की इथून पुढे बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर आणि वेगवेगळ्या
विघातक कारवाया करणाऱ्यांवर काहीतरी कारवाई व्हावी ही एक सर्वसामान्य शिक्षक भगिनी म्हणून कळकळीची विनंती करते. आजच्या संपूर्ण सभेचं कामकाज पाहताना आजचं जे संचालक मंडळ आहे आणि विद्यमान आजचे सभापती आहेत सन्माननीय सचिन मुळे सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे आजच्या सभेचं संपूर्ण कामकाज पार पाडलं. त्याबद्दल सर्वसामान्य सभासद म्हणून शिक्षक प्रतिनिधी म्हणून सर्व संचालक मंडळाचं खूप खूप कौतुक, खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा. इथून पुढेही हे कामकाज असंच चालावं असं आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देते आणि थांबते. तुम्ही त्यांच्यासोबत आहात? हो, नक्कीच. सर, आज आपल्या शिक्षक संस्थेची 103वी सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, काय सांगाल? आज या ठिकाणी 103व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अत्यंत चांगले निर्णय झालेले आहेत. 40 लक्ष कर्ज मर्यादा झालेली आहे, 35 लक्ष मृत्यू मदत निधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 3,78,00,000 की जो मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उच्चांकी असा डिव्हिडंड आम्हा सभासदांना मिळालेला आहे. आणि एवढं संस्थेचं सुंदर कामकाज चालू असताना विरोधकांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही या ठिकाणी आम्ही सर्व सभासद पाठिंब्याने सर्व निर्णय आम्ही संमत करून घेतले. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागण्याचा आम्ही प्रयत्न करून गेलेला आहे. आणि विरोधकांना माझी विनंती आहे, तुम्ही अशा पद्धतीने वर्तन करून येणाऱ्या पिढीला की ज्यांच्या हातामध्ये ही पतसंस्था जाणार आहे त्यांना तुम्ही काय संदेश देताय याचा बारकाईने तुम्ही विचार करा आणि अशा पद्धतीचं वर्तन भविष्यात होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे संस्थेची काळजी घेतल्यासारखं होईल. जर खरोखर तुम्हाला संस्था हिताची कळकळ असेल तर तुम्ही या सूचनेचा निश्चित विचार करावा. धन्यवाद. 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने NPS धारक असलेल्या शिक्षकांसाठी जादाचा 2 लक्ष रुपये मदत मृत्यूनिधी जाहीर केलेला आहे. खरं तर अशी घटना कोणत्याही सभासदावर येऊ नये, परंतु सभासदाच्या असलेल्या तळमळीच्या भावनेला दाद देणारी, त्या मदत करणारी अशी ही महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य अशी पतसंस्था आहे. ही खरं तर पगारदार लोकांची पतसंस्था आहे. त्यामुळे या पतसंस्थेमध्ये NPAचा जो दर आहे तो मायनसमध्ये आहे. अशी तुम्हाला राज्यामध्ये पतसंस्था कुठेही पाहायला मिळणार नाही. तर संस्थेच्या या वाटचालीसाठी आम्हा सर्व सभासदांच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा देत असताना विरोधकांनी आपलं जे वर्तन आहे ते आपल्याला प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे मांडा, परंतु सभागृहाचा जो आदर आहे तो राखला जाईल याकडे प्रत्येक सभासदांनी लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो आणि संस्थेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिक्षक संघाचा